हाँ बोला रे. हाँ रिपोर्ट्स आले. ओके काय म्हटलं रिपोर्ट्स मध्ये. नाही नाही आता आम्हाला जाणून घ्यायचं सांगते बघून. हां हां आणि मटेरियल बद्दल. ओके ठीक आहे आम्ही आलो ऑफिसला की डिटेल मध्ये बोलूया. बाय. काय झालं विक्रम. विक्रम काय झालं. काय नाही केमिकल अनालिसिसचा रिपोर्ट आलाय तेच हरी सांगत होता. मला कळत नाही देवयाने एवढ्या लवकर त्याचा रिपोर्ट कसा आला. कदाचित लिंगाबा साहेबांनी वरून प्रेशर आणलं असेल म्हणून पण आला असेल. बरं मला आधी सांग की रिपोर्ट मध्ये काय कारण काय सांगितलंय. प्रायमरी जो रिपोर्ट आलाय त्यानुसार तरी अपघातामागे मटेरियल हे नक्कीच कारण नाहीये. बघू डिटेल रिपोर्ट एकदा समोर आला की कळेल खरं कारण काय ते. चला आम्हाला निघाल पाहिजे ऑफिसमध्ये. नाश्ता तयार आहे. हो हो तयार आहे. आणि ऐक ना मी आज शिक्षण अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे. मला जाता जाता ड्रॉप करशील. हो करतो. जातो नाश्ता घेऊन लवकर. आणते. त्या मुलालाही जगण्याचा अधिकार आहे. या जगात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग त्या मुलाचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण. आम्हीही तुम्हाला विचारतो त्या मुलाचं अबॉर्शन रोखणाऱ्या तुम्ही कोण. आई आई आहोत आम्ही त्याच्या. काय होय रणवीर हसे तुमच्यासाठी सैमानसाठी आणि त्या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी आम्ही त्याच्या आई होणार आहोत. काय सांगता रणवीर. होय सैमा प्रियदर्शनीने त्यांचा निर्णय कळवलाय. त्या आमचं आणि नताशाचं मूल त्यांचं म्हणून वाढवायला तयार आहेत. म्हणजे आमचं इतक्या वर्षांचं स्वप्न खरं होणार. त्या बाळाला छोट्या छोट्या पावलांनी धावायला ही हवेली कमी पडणार. आम्हाला आजी म्हणणारं कोणीतरी येणार. होय सैमा सगळं अगदी तुमच्या मनासारखं होणार आहे. एकच अडथळा होता प्रियदर्शनींचा. तोही दूर झालाय. रणवीर राजे आता प्रियदर्शनींच्या गरोदरपणाची बातमी सगळीकडे पसरवायला हवी. नताशाचं बाळंतपण सुखरूपपणे पार पडेपर्यंत प्रियदर्शनींना सांभाळायला हवं. हो साईमा पण हे सगळं तातडीनं कसं करायचं यावरही विचार करायला हवा. आम्ही त्याच दिवसाची वाट पाहतो आहोत. तुमच्या आणि प्रियदर्शनीच्या हातात राजशिर्क्यांचा वारस आम्हाला पाहायचा आहे. परमेश्वरा सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे. शाहू कुठे गेली. शाहू शाहू कुठे गेली ही मुलगी. श्रावणी श्रावणी कुठे गेली ही मुलगी. श्रावणी. Hi, I'm Shravani Deshmukh. Hello, I am Shravani Deshmukh. I'm Shravani Deshmukh. Correct, one more. Hi, I am Shravani Deshmukh. Shravani Deshmukh. Hi, I'm Shravani Deshmukh. I am Shravani Deshmukh. I am Shravani Deshmukh. I am Shravani Deshmukh. काय गो काय करतेस. मॉम, स्टाईल चॅनलवर माझा इंटरव्ह्यू आहे.
त्याचीच प्रॅक्टिस करत होते. ती प्रॅक्टिस राहू दे ग, मला तुला महत्वाचं सांगायचं. मॉम, तुला जे काय सांगायचं ना ते पटकन, कारण माझ्याजवळ वेळ कमी आहे. 5 मिनिटात होईल ग. ओके बस, चल सांग लवकर. बस मग इकडे. हो मम्मा, हळू सांडे, हळू. शाहू, तुला ती माझी मैत्रीण औरंगाबादची मैत्रीण माहिती? हा, सरिता मावशी. हा, तिचं काय? तिचा एक भाचा आहे, अमेरिकेत असतो, खूप हँडसम आहे. अमेरिकेत तो नॅरो एरोनॉटिकल म्हणायचंय तुला? हा, त्यातच इंजिनियर आहे आणि कशात तरी त्याने MBA सुद्धा केलंय. मॉम, त्याचा माझ्याशी काय संबंध? तू प्लीज लवकर सांगा काय ते. अगं त्याला पगार किती आहे माहितीये? अगं आपल्या भारतातल्या पैशाप्रमाणे 12 लाख रुपये त्याला महिन्याला मिळतात. प्लस कंपनीने राहायला घर दिलंय, फिरायला इम्पोर्टेड गाडी आहे आणि जगभरात फिरण्यासाठी तिकीट सुद्धा देतात. मॉम, तू हे सगळं मला का सांगतेस? कारण तू खूप नशीबवान आहेस. अगं सरिता मावशीच्या सांगण्यावरनं मी तुझे फोटो त्याला मेल केले होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू त्याला पसंत आहेस. व्हॉट? मॉम, तुझा प्रॉब्लेम काय आहे? मला न विचारता तू माझे फोटोज कसे ईमेल केलेस? मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये, कळलं तुला? हे बघ श्रावणी, असं स्थळ पुन्हा पुन्हा येत नाही. मला असं वाटतं तुझ्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आणि ती संधी तू सोडू नये. हे बघ मॉम, मी तुला यापूर्वीही सांगितलंय, आता पुन्हा सांगते, माझ्यासाठी मुलं बघू नकोस, कारण माझं केटीवर प्रेम आहे. आणि ते त्याच्यावरच कायम राहणार आहे. श्रावणी, कम इन. मला असं वाटतं की तुमची अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला भेटायला येण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा बाहेर 3-3 तास थांबावंच लागतं. बसा. आता आमच्या समोर बसलेला माणूस ठरलेल्या वेळेला बाहेर जाईल हे माहीत नसतं ना, आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. एनिवेज, मी फाईल आत पाठवली होती, तुम्ही पाहिलीत? बघतो. आता सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट आहेत, आता काहीच प्रॉब्लेम येणार नाही याची मला खात्री आहे. आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय, ज्या डॉक्युमेंट्सची गरजही नव्हती ते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडायला सांगितले होते. एनिवेज, फाईल बघून घ्या. काय वाटतंय तुम्हाला, शाळेला परमिशन कधीपर्यंत मिळेल? आता फाईल सबमिट केली म्हणजे परमिशन ताबडतोब मिळेल असं थोडंच असतं. त्याच्यासाठी एक वेगळी कमिटी असते, तिच्यापुढे फाईल ठेवावी लागते आणि मग पुन्हा सर्व डॉक्युमेंट्स पडताळले जाते. प्रत्येक वेळी नवीन नवीन कारण सांगण्यापेक्षा शाळेला परमिशन न देण्याचं खरं कारण तुम्ही का सांगत नाही आहात? काय बडबडताय तुम्ही? पहिल्या मीटिंग पासून मी पाहतेय सुर्वे साहेब, काही ना काहीतरी कारण सांगून तुम्ही शाळेला परमिशन देण्याचं नाकारताय. आता खूप झालं, आता खरं कारण मला कळलंच पाहिजे. कोणाला घाबरून तुम्ही हे असं करताय? कुणालाही घाबरून मी असं वागत नाहीये. नियमाप्रमाणे सर्व गोष्टी पार पडतील. हे बघा, तुम्ही माझ्यावर असा खोटा आरोप करू शकत नाही, आणि तुम्ही म्हणता तसं खोटं वागण्यासाठी किंवा खोटी कामं करण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. सुर्वे साहेब,
आता तुम्ही काहीही म्हणा, पण ह्या खुर्चीवर बसून तुम्ही स्वतःला परमेश्वर समजायला लागलात। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण माझ्या शाळेसाठी मी परवानगी मिळवून दाखवेन। श्रावणी, मॉम, कुठे चाललीस? अगं मॉम, तुला सांगितलं होतं ना स्टाईल चॅनलवर इंटरव्ह्यू द्यायला चालली आहे। ॲक्च्युली मॉम, सध्या ना वर्ल्ड फॅशन वीक सुरू आहे। इंडियातल्या टॉप 25 मॉडेल्सला सिलेक्ट केलं त्यांनी, अँड श्रावणी देशमुख इज वन अमंग्स देम। मॉम, तुला खूप प्राऊड फील केलं पाहिजे। श्रावणी, मला तुझा अभिमान तेव्हाच वाटेल जेव्हा मी सांगितलेली गोष्ट तू मनावर घेशील। मॉम, आता कशाबद्दल बोलतेस तू? निशांत, सरिता मावशीचा। श्रावू, माझं ऐकून तर घे। ओके, बोल बोल लवकर। फक्त तुला भेटण्यासाठी तो पुढच्या महिन्यात अमेरिकेहून भारतात येतोय। व्हॉट इज रॉंग विथ यू मॉम? तू मला न विचारता, मला न सांगता ही गोष्ट एवढ्या पुढे जाऊच कशी दिलीस? माझं कुणा दुसऱ्यावर प्रेम आहे हे माहित असताना सुद्धा तू असं कसं वागू शकतेस? मॉम, एक मेहरबानी कर, हा चॅप्टर इथेच क्लोज कर। मला त्या निशांतला भेटण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये। त्याला कळव येऊ नकोस म्हणून। तुला जमत नसेल तर मला नंबर दे, मी कॉल करून सांगते। श्रावणी, माझं ऐकून तर घे। मॉम, मला लेट होते, मला जाऊ प्लीज। बाय। श्रावू, हे सुर्वे अचानक असे कसे बदलू शकतात? कोणीतरी त्यांना बदलायला भाग पाडलं असणार, आणि माझ्या विरोधात हे काम साईमा आणि भैयासाहेबच करू शकतात। आता मला गप्प बसून चालणार नाही। योग्यता नसलेल्या व्यक्तींबरोबर आम्हाला उठबस करायला लावलीत तुम्ही, त्याचेच परिणाम आहेत हे। अशा लोकांबरोबर धार्मिक कार्य देवालाही पटलेलं नाहीये, म्हणून हे विघ्न आणलं त्याने। हॅलो भैयासाहेब, मी देवयानी बोलतेय। भैयासाहेब, तुम्ही असं का करताय? आता असं काय केलं आम्ही? तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही काय केलंय। तुमच्याच सांगण्यावरून माझ्या शाळेला परमिशन मिळत नाहीये। त्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकतर तुम्ही विकत घेतलायत किंवा मग त्यांना धमकावलंय। मला माहिती आहे हे सगळं तुमच्याच सांगण्यावरनं होत आहे। हे सगळं तुझ्या लक्षात आलं याचा आम्हाला आनंद आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, शाळा सुरू करायचा विचार सोडून दे। पण का? कारण तू त्या शाळेला हंबीरराव राजे शिर्केंचं नाव द्यायला निघालीस। तो अधिकार फक्त राजे शिर्केंचा आहे, तुझा नाही। भैयासाहेब, तुझ्याशी बोलायला आमच्याकडे यापेक्षा जास्त वेळ नाहीये। देवयानी, काय झालं? तू अशी अपसेट काय आहेस? विक्रम, मी आज भैयासाहेबांना फोन केला होता। का? तुला माहितीच होतं, आपल्या शाळेचं प्रपोजल मी सुर्व्यांकडे सबमिट केलं होतं। पहिल्याच मीटिंगमध्ये
काम झालंच असं समजा असं सांगणारे सुर्वे आता आता कॉपरेटच करायला तयार नव्हते. म्हणजे अशीच उडवाउडवीची उत्तरं देत होते. डॉक्युमेंट्स कमी आहेत, काही ना काहीतरी कारण देऊन उडवाउडवी करत होते. मग मला असं वाटलं की भैयासाहेबांच्या दबावाखाली येऊन सुर्वे असं करत असणार. म्हणूनच मी भैयासाहेबांना फोन केला होता हे विचारायला. काय म्हणाले आमचे रणवीर राजे? भैयासाहेब म्हणाले की हो, सुर्वे असं आमच्या सांगण्यावरूनच वागतात. आणि कारण काय तर त्या शाळेला मी हंबीरराव राजे शिर्के असं नाव द्यायचं ठरवलंय. आणि भैयासाहेबांना ते पसंत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हंबीरराव राजे शिर्के हे नाव फक्त राजे शिर्के म्हणजे फक्त भैयासाहेबच वापरू शकतात. देवयानी तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो काय करायचं ते. नको विक्रम, तू काही करू नकोस. आता मीच माघार घेणार आहे. आपण शाळेला दुसरं कुठलं तरी नाव देऊया. नाही देवयानी, अजिबात माघार घ्यायची नाही. तुझी शाळा त्याच दिवशी सुरू होईल ज्या दिवशी तू ठरवलीस. त्या शाळेचं नावही तेच असेल जे तू ठरवलंस. कारण हंबीरराव राजे शिर्के या नावावर त्यांच्या इतकाच आमचाही अधिकार आहे. आणि हा आता आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राहता राहता प्रश्न राहिला तो सरकारी कामकाजातून तुझ्या शाळेसाठी परवानगी काढण्याचा. तर ती जबाबदारी आमची. तू आता फक्त कामाला लाग. सैमा. हॅलो, आम्ही साईमा बोलतो आहोत. बोला सैमा. तब्येत कशी आहे? तब्येत ठीक आहे. साईमा, काय ठरवलंय तुम्ही? काय निर्णय घेतलाय? खूप उत्सुकता आहे मला त्याची. त्याच विषयावर आम्हाला तुझ्याशी बोलायचंय, तेव्हा तू लवकर घरी ये. ठीक आहे, मी लगेच निघते. बैस. काय निर्णय घेतलात तुम्ही? खूप उत्सुकता होती तुमच्या निर्णयाची. एवढ्या वर्षानंतर केवळ तुझ्यामुळे आमच्या घराण्याला वारस मिळणार आहे. तेव्हा आम्ही असं ठरवलंय की तुझ्या मुलाला या घराण्याचा वारस म्हणून स्वीकारायचं. तुम्ही असा निर्णय घेतलात, भाग्य आहे माझं. पण हे कसं शक्य होईल? तुला वाटणारी भीती साहजिक आहे, पण त्यावरही आमच्याजवळ एक उपाय आहे. आता आम्ही सांगू तसंच तुला वागायला हवं. म्हणजे काय करायचं मी? नताशा, घराण्याला वारस म्हणून तर हे मूल आम्हाला हवंय, पण त्याचबरोबर बदनामीही टाळायची आहे. काहीही झालं तरी रणवीर राजे आणि प्रियदर्शनीचंच हे मूल आहे असं लोकांनी मानलं पाहिजे. पण हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे नताशा, पण त्यासाठी तुझ्या सहकार्याची गरज आहे. आम्ही प्रियदर्शनी प्रेग्नंट आहेत असं जाहीर करणार आहोत आणि त्यानंतर तुला आणि प्रियदर्शनींना आम्ही बाहेरगावी पाठवणार आहोत. मूल जन्माला आलं की तुम्ही दोघींनी परत यायचं, पण त्यावेळी ते मूल प्रियदर्शनीकडे असेल. यामुळे
आमच्या घराण्याला वारसही मिळेल आणि बदनामीही टळेल. पटतं ना तुला आमचं म्हणणं? तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?